नमस्ते. टॉक विथ मिलिंद कसबे या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी प्राध्यापक मारा लामखेडे आलेले आहे. मला आनंद आणि अभिमान याचा वाटतो की मी लामखेडे सरांचा विद्यार्थी आहे. लामखेडे सरांनी आमच्या पिढीला घडवलं. माझ्या घडवणुकीत लामखेडे सरांचा फार मोठा वाटा आहे. मराठीचा प्राध्यापक कसा असावा, साहित्याचा जाणकार कसा असावा, विशेषतः ग्रामीण साहित्य, संत साहित्य आणि लोकपरंपरेचा अभ्यास करणारा मराठीचा एक प्राध्यापक म्हणून, एक तपस्वी म्हणून लामखेडे सरांचं कार्य आहे. संगमनेर महाविद्यालयामध्ये 35-36 वर्ष नोकरी केल्यानंतर ते आता निवृत्त झालेले आहेत. आणि सरांचं वैशिष्ट्य असं आहे की सरांचे जवळजवळ 8 ते 10 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि बहुतांशी पुस्तकं त्यांच्या प्रवासाशी निगडीत आहे. सर जे जे पाहतात, जिथे जिथे जातात, ते सगळं, तिथली सगळी लोकपरंपरा, लोकसंस्कृती आपल्या काळजात साठवतात. आणि केवळ काळजात साठवतात असं नाही, तर ती कागदावरही उतरवतात. आणि म्हणून सरांची बरीचशी पुस्तकं ही त्यांच्या पर्यटनाशी निगडीत आहेत. तथागताच्या वाटेने ही त्यांचं पुस्तक असंच पर्यटनावर आधारित पुस्तक आहे. आणि सर आता नव्यानं पुन्हा एक पर्यटनावर आधारित पुस्तक लिहित आहेत. या पुस्तकाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे. मला तुम्हाला सर विचारायचं असं आहे की पर्यटन आणि तुम्ही याचं काय नातं आहे? पर्यटनाची आवड कशी तुम्हाला लागली? असं आहे की मला बाहेर भटकण्याचा छंद आहे आणि तोही निसर्गाच्या सानिध्यात जर ती भटकंती झाली तर ती मला अधिक आवडते. त्यामुळं मला अगदीच लहान कुठल्या तरी डोंगरदऱ्यांमध्ये किंवा रानावनात असं हिंडावंसं वाटतं. आणि हे हिंडायला गेल्यावर ते रानवन समजून घ्यावं, त्या डोंगरदऱ्या पाहाव्यात, तिथला निसर्ग जो आहे हा निसर्ग मनभरून पाहावा असं वाटतं. अर्थात निसर्ग याच्याविषयीची आपली जी कल्पना आहे की तो काश्मीर मधलाच असला पाहिजे किंवा तो केरळ मधलाच असला पाहिजे असं नाहीये. मला जसं काश्मीर मधल्या जे काही निसर्ग सुंदर असं प्रदेश आहे, तर तो पाहण्यामध्ये जेवढा रस आहे तेवढाच एखाद्या वाळवंटामध्ये जाऊन तिथलं वाळवंटातलं जे काही असं रांगडं सौंदर्य आहे तर तेही अनुभवणं आवडतं. त्यामुळं मी कच्छच्या रानात गेलो आणि कच्छच्या रानात जाताना वाटेतली मिठागरं पाहिली आणि त्यानंतर ती रणातली जी रुपेरी वाळू आहे तीही पाहिली आणि तिथले भुंडे डोंगर तेही पाहिले. झाड नाही, झुडूप नाही किंवा कुठले तरी कॅक्टस सारखी झाडं आहेत आणि त्या याच्यामध्येही मला तितकाच रस आहे. सह्याद्रीचे काळे कातळ हे पाहताना जेवढे आवडतील तेवढेच निलगिरीवरच्या सुंदर अशा प्रकारची जे वन आहे तर ते पाहण्यामध्ये सुद्धा तेवढीच मजा येते. एखाद्या अभयारण्यामध्ये गेलो की ती अभयारण्य ही मनाला भुरळ घालतात आणि नुसतंच रस्त्यानं पाऊलवाटाने जाताना रानं शेत ही पाहत जाण्यातही काही मजा वाटते. किंवा कुठंतरी आपण एखाद्या ऐतिहासिक जागी जातो, एखाद्या ठिकाणचं ते मंदिर पाहतो, मस्जिदी पाहतो किंवा कुठली तरी आणखी दुसरी धार्मिक स्थळं पाहतो किंवा अगदी उघड्यावरचे आदिवासींचे देव पाहतो. तर हे पाहत असताना सुद्धा मला त्याच्यामध्ये काही रस वाटतो आणि हे सारं समजून घ्यावं असं वाटतं. याच्याशी आपलं कुठेतरी नातं जुळतं का? कारण ह्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, तिथले लोक आहेत, ते कसे राहतात हे समजून घेण्यासाठी अलीकडच्या काळात तर मला जो बस्तर आहे, छत्तीसगड मधला प्रदेश किंवा ओरिसा आहे आणि ओरिसाचा फुलबनीचा भाग, तर ही जी जंगलं आहेत, इथला प्रदेश आहे, तिथली जी आदिवासी संस्कृती आहे, तर ही संस्कृती पाहण्याचा एक छंद लागला. युट्यूबवरती जेव्हा बस्तरच्या निसर्गाचं
आणि तिथल्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या अशा प्रकारच्या युट्यूबच्या मालिका असत तर त्या मी पाहिल्या आणि असं वाटलं की नाही आपण तिथं गेलं पाहिजे. म्हणजे आणि- तुम्ही आता बस्तरला जाऊन आलेला आहात. होय. हा, पण सर त्या अगोदर मला असं विचारायचं आहे की तुमचं पर्यटनाची जी मानसिकता असते किंवा पर्यटनाचं तुम्ही जे काही नियोजन करता ते नियोजन आताच्या आम्हा तरुणांच्या नियोजनापेक्षा फार वेगळं असतं. होय. म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला चांगलं हॉटेल लागतं, चांगलं हे लागतं, आम्ही त्याचे स्टार शोधत असतो, हॉटेलचे स्टार काय आहे, फूड क्वालिटी काय आहे, आणि मग तिथला समुद्र आहे का वगैरे वगैरे. तर अशा काही फॅन्सी कल्पना ज्या पर्यटनाच्या बाबतीत आमच्या तरुण लोकांच्या मनामध्ये आहे तर त्याच्या अगदी विरोधी तुम्ही पर्यटनाच्या मोहिमा आखलेल्या आहेत आणि मी ते विद्यार्थी असल्यापासून पाहिलेलं आहे. कारण सर जेव्हा ट्रिपला जायचे तेव्हा 10-15 दिवस मी सरांचं घर सांभाळायचो. त्यामुळे सरांच्या ट्रिपच्या सगळ्या मोहिमा मला माहीत आहे. तुम्ही पर्यटनाला एक साधा चेहरा देऊन पर्यटन किती साध्या पद्धतीने करता येतं आणि किती चांगलं निरीक्षण करता येऊ शकतं याचा एक तरुणांना नवा आदर्श घालून दिलेला आहे. पर्यटन म्हणजे फार खर्चिक बाब आहे. त्याच्यासाठी भरपूर पैसा लागतो, त्याच्यासाठी काही साधनं लागतात. तर ह्या ज्या कल्पना आहेत या कल्पना माझ्या मनात नाही. माझ्या मनामध्ये पर्यटन हा बिनखर्चाचा उद्योग आहे. आणि तो इतका बिनखर्चाचा आहे की त्याची एक आठवण सांगायला पाहिजे. आम्ही एक मोहीम काढली होती आणि कॉलेजमधले विद्यार्थी होते माझ्याबरोबर. त्या मोहिमेचं नाव होतं शोध मुळेच्या उगमाचा. मुळेच्या उगमाचा शोध घेण्यासाठी बरोबर आमच्या 20-25 विद्यार्थ्यांचा एक जथा होता आणि त्या 20-25 विद्यार्थ्यांच्या मध्ये 11वी-12वी पासून तर MA पर्यंतचे विद्यार्थी असे होते वेगवेगळ्या प्रकारचे. काही मुलं होती आणि आम्ही मुळा नदी जी आहे ह्या मुळा नदीच्या प्रवाहाने वरती उगमापर्यंत जायचं असं ठरवलं आणि आम्ही कोतुळला त्याची सुरुवात केली. कोतुळला मुळा नदीला सहस्रधारा नावाचा एक धबधबा आहे आणि त्या धबधब्याच्या पासून आम्ही सुरुवात केली. 27 नोव्हेंबर होता. महात्मा फुल्यांचा याचा कार्यक्रम हा कोतुळच्या हायस्कूलमध्ये होता आणि त्या कार्यक्रमानं आम्ही आमच्या कामाची सुरुवात केली. आजचे जे प्रसिद्ध पत्रकार आहेत भूषण देशपांडे हे आमच्या बरोबर होते आणि आणखी बरेच जण होते. त्यांनी याच क्षेत्रामध्ये कामं अशी केलेली आहे. तर आमच्याकडं एकही पैसा नव्हता. संध्याकाळचं जेवायचं कुठं, राहायचं कुठं याची काही सोय नव्हती. मग आम्ही असं केलं की तिथून निघालो आणि ती सुरुवात केली. आम्ही बरोबर भाकरी बांधून आणलेल्या होत्या. त्या दिवशी दुपारच्या वेळेस नदीच्या याच्यातनं वरती चाललो तेव्हा पाहायचं काय तर आम्ही नदी कशी आलेली आहे, तिचे खडक कशा प्रकारचे आहेत, त्यातले कुठले रांजण खळगे आहेत का, आणि असं पाहत कुठले कडे आहेत, टपरे आहेत, बाजूची शेतं आहेत, तिथले शेतकरी आहेत, ते लोक आहेत, असं पाहत आम्ही पैठण नावाचं गाव आहे त्या पैठण गावामध्ये गेलो. आणि गावात गेल्यावरती तिथं आता संध्याकाळच्या जेवणाचं काय करायचं तर त्या ठिकाणी आम्ही म्हटलं की आम्हाला एक कार्यक्रम करायचा आहे पण आमच्या जेवणाची सोय नाही. तेव्हा तुम्ही सोय करत असाल तर पहा. तिथलं शाळेचं वसतिगृह होतं. त्या वसतिगृहाच्या मध्ये म्हणजे आश्रमशाळा होती ती आणि आश्रमशाळेच्या वसतिगृहामध्ये त्यांनी आमची अगदी व्यवस्थित सोय केली. मुलांच्या पुढं कार्यक्रम झाला. आम्ही त्यांना महात्मा फुले समजावून सांगितले. म्हणजे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहे की आम्ही निसर्गही समजून घेतला. आम्ही त्याचबरोबर आमचं जे काही कला पथकाच्या सारखं कार्यक्रम हा आम्ही तिथंच बसवला. तो काही करून नेलेला नव्हता. फक्त आमच्या बरोबर एक रुपवते नावाचा मुलगा होता आणि तो ढोलकी वाजवायचा. बरोबर. त्याच्याबरोबर ढोलकी होती आणि बाकीचं दुसरं कुठलंही साहित्य नव्हतं. आमच्याबरोबर दुसरं आणखी एक होतं. एक मोठं पातेलं आम्ही घेतलं होतं. कुठे जेवायलाच मिळालं नाही तर आपण कुणाच्या तरी इथून तांदूळ घेऊ आणि उकडून भात करून खाऊ. तर असं यानं निघालं. म्हणजे थोडक्यात काय सर तुम्ही जे आता सांगतायत तर तुमच्या पहिल्या सुरुवातीच्या
पर्यटनाच्या बद्दल सांगतायत आणि आजपर्यंत तुम्ही जवळजवळ शेकडो वेळा इकडे तिकडे जाऊन आलेला आहात. तर तुमच्या पहिल्या पर्यटनापासून तर आजपर्यंत तुमची जी मोहीम आहे ती अशी साधेपणाने भरलेली असते. अगदी अगदी. म्हणजे मराठी शाळेत तुम्ही राहता, कुठे हॉस्टेलला राहता, कुठे शासकीय इमारतीत राहता, उघड्यावर राहतो आणि तुमचे जे साथीदार आहे ते सुद्धा असेच निवडता. एका सहलीचा हे सांगतो अनुभव. आम्ही विदर्भात होतो आणि विदर्भातून रात्रीचं येत होतो. तर आम्हाला लॉजिंग हे ते याला काही खर्च काही परवडत नव्हतं. मग आणि रात्री तर 11 वाजून गेलेले होते. आता काय करायचं, कुठे राहायचं. मग तिथं तिवसा नावाचं गाव होतं आणि तिवसाला त्या एक वाडगं होतं जनावरांचं. त्याच्यात गुरं बांधलेली होती आणि वाडग्याला झोपाटा लावलेला होता. त्याच्या बाहेर जागा होती मोकळी. आमच्या जवळ जे काही चादरी विदरी होत्या आम्ही तिथं रस्त्यावरती त्या खाली टाकल्या आणि तिथं झोपलो. सकाळचं जेव्हा ते दरवाजा उघडायला आले, म्हणजे ते झोपाटा उघडायला आले गुरं बांधायला, कारण आम्हाला उशीर झालता झोप, तर तेव्हा ती सगळी धूळ, म्हणजे असं आपल्याकडं एक हे म्हणतात की गोधूळ जे आहे, गोरज मुहूर्त जो आहे तो फार पवित्र असतो. ते गोरज अंगावर घेत आम्ही तिथं रात्र काढली आणि नंतर पुढे गेलो. म्हणजे म्हटलं तर आम्हाला कुठल्या तरी मोठ्या गावी जावं लागलं असतं, तिथं लॉजिंग पाहावी लागली असती, त्याच्यासाठी पैसे मोजावे लागले असते. माझ्याबरोबर जी फिरायला येणारी मुलं आहेत तर ही मुलं अर्न मध्ये काम करणारी होती, कमवा शिकायची मुलं होती. त्यांच्यासाठी आमच्या कॉलेजनं पैसे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना अंगावर काम दिलं होतं. ते पैसे मिळाले म्हणून ती सहलीला आलेली होती. तेव्हा या माझी जी सहल असते एक तर बिनपैशाची असते, गरीबातल्या गरीब मुलाला परवडणारी अशा प्रकारची असते आणि आपणही ते जसे राहतील तसे आपणही राहावं. आणि असं जर केलं तर मला वाटतं की पर्यटनाचा आणि त्याच्या खर्चाचा आणि त्याच्या साधनांचा भाव करण्यात अर्थ नाही. हे झालं विद्यार्थ्यांच्या बाबतीत. पण अगदी नोकरीला असणारे आणि खूप श्रीमंत असणारी माणसं सुद्धा तुमच्या बरोबर पर्यटनाला येतात आणि अशा साधेपणाने पर्यटनाचा आनंद घेतात. आता मी आता अनुभवलंय की ऍडव्होकेट रंजना गवांदे आणि त्यांचं कुटुंबीय, संगमनेर मधले अनेक कुटुंबीय तुमच्या बरोबर पर्यटनाला आलेले आहेत. आता त्यांच्याकडे पैसे नाहीत का, ते श्रीमंत नाहीत का, ते खर्च करू शकत नाही, सगळं करू शकतात. पण या साधेपणातून जी काही विचाराची समृद्धी मिळवायची आहे ती त्यांना तुमच्या सहवासात मिळते. मला रसिकांना हे सांगायचं खूप आवडेल की सर एकटे पर्यटन करत नाहीत, तर ग्रुप नाही, त्यांच्या पर्यटनाच्या सगळ्यात मोठ्या तिकडे कॅमेरा मार. सरांच्या सौभाग्य होती, ह्या सरांना पर्यटनासाठी प्रोत्साहित करत असतात. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या साधेपणात तुम्ही कशा रमलात पर्यटनाच्या बाबतीत? कारण सरांचं एकही पर्यटन त्यांच्याशिवाय झालेलं नाही. प्रत्येक पावलाची साक्षीदार. आहे तसं ऍडजस्ट करून घेतलं. म्हणजे हे कसं तुम्ही हे करता सगळं पर्यटनात सरांबरोबर जाताना ह्या सगळ्या वातावरणाशी त्याचा आनंद कसा घेता? म्हणजे जसं जागा मिळेल राहायला तसं. म्हणजे आपल्या अपेक्षेनुसार सारं असलं पाहिजे असं नाही. तिथं जे आहे त्याच्याशी जुळवून घ्यायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा. उगीच अपेक्षा वाढवून ठेवल्या की आनंद कमी होतो, कारण अपेक्षा भंग होतो. अपेक्षा भंग झाला की आनंद कमी होतो. मग आपण जर म्हणजे आता तुम्हाला सांगतो, परवाच्या छत्तीसगड मधल्या प्रवासाच्या मध्ये आम्ही अमरकंटकच्या चाललेलो होतो. डोंगराच्या मध्याच्या याच्यावरती होतो. एका ठिकाणी बाजूला एक खळं चाललेलं होतं. ते खळं बायगा आदिवासींचं होतं आणि तिथं पाठा चाललेल्या होत्या बैलांच्या आणि त्या तिथं ते कोदो कुटकी हे जे धान्य आहे तर त्याचं मळण चाललेलं होतं. आम्ही लांबून पाहिलं की आता आपल्याकडे ही खळीन हे काही राहिलेलं नाहीये. तर मग आमच्याबरोबर गावामध्ये मॅडमही होत्या. म्हटलं की अरे हे आपण पाहूयात. आम्ही लगेच गाडी एका बाजूला लावली, आम्ही तिथं गेलो आणि त्या लोकांमधलं ते सगळं जे काही होतं तर त्याचा आनंद घेतला. मला वाटतं आपल्या कुठल्याही हे ज्या टुरिझम वाले जे आहेत तर त्यांच्या याच्यामध्ये हे बसणार नाही. हे पहा, हे असं काही करा. आणि ती माणसं पोरं उघडी म्हणजे अंगावर अक्षरशः काही कपडा नाहीये
आणि ते जे धान्य आहे पाहिलं की ते म्हणाले की एवढं होणार, याच्यावर आम्हाला वर्ष काढायचं. तर आम्ही त्याचबरोबर तिथले लोक कसे राहतात, कसं जोडून घेतात, ते त्यांचं दारिद्र्य कशा प्रकारचं आहे आणि त्यांची आजची अवस्था काय आहे, आणि आपण ज्या शहरामध्ये राहतो तिथला झगमगाट आणि तिथल्या लोकांचं ते जगणं हे पाहणं, हे समजून घेणं, म्हणजे मी माझा देश समजून घेणे. मला जेव्हा लोक म्हणतात की का तुम्ही फॉरेनला गेले नाहीत, या देशात गेले नाहीत, परदेशात गेलेले, तर म्हणलं अरे माझ्या देशामध्ये इतकं पाहण्यासारखं आहे तर मला परदेशी जायची गरजच काय. अगदी 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 इतकी समृद्धी ह्या याच्यासाठी माझ्याकडे आहे, तर मला तिकडं जाण्याची काही आवश्यकता नाही. आणि मग अशा प्रकारानं जर तुम्ही प्रवास करायचा तर तुम्हाला पर्यटनाच्या साठीचं ठिकाण अमकंच पाहिजे, एखादा म्हणजे ताजमहालच पाहिजे किंवा कुठलं तरी एखादं मोठं अजिंठ्याचं लेणंच पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे आम्ही आता तथागताच्या वाटेने आम्ही जेव्हा जात होतो त्यावेळेस आम्ही ते जे डोंगर उतरून खाली मिर्झापूरकडे जात होतो आणि तिथं बाजूला दऱ्या होत्या, एका बाजूला गायींचा म्हणजे एक गोशा हे होतं, ते आता कॅम्प लावलेला होता आणि तिथं त्या मरतुकड्या गायी, त्यांना कसं चारा घालतात, त्या उठत नाहीत, कावळे त्यांच्या टोच्या मारतात ते पाहत होतो. दुसऱ्या बाजूला खोल दरी होती आणि मग त्यावेळेस आम्हाला आठवलं की फुलनदेवी ही जी दरोडेखोर होती तर ही इथं राहत होती, या दरीमध्ये राहत होती. आणि मिर्झापूर पुढं मुलायमसिंग यादव यांनी तिला लोकसभेचं तिकीट दिलं आणि लोकसभेमध्ये खासदार म्हणून तीच फुलनदेवी गेली. तिच्या गावात तिथं राहिलो. त्या गावात राहिल्यावर आम्ही फुलनदेवीची चौकशी केली तिथं चहापाल्याच्या टपरीवाल्यांच्या तिथं की तुमची खासदार होती, तुमची होती ती काय. तर हे जे असतं ना की हे सगळं तुम्हाला तिथे गेल्यावरती समजून घ्यावं असं वाटलं पाहिजे. नाहीतर मग आपला प्रवास चाललाच आहे. आपण विमानानेही प्रवास करतो आणि रेल्वेनेही करतो, बरोबर. पण हे जे जाणं आहे तुमचं त्या शेताभातातून जाणं, त्या लोकांच्या मधून जाणं, त्यांना समजून घेणं, हे सगळं रिव्याला आल्यावरती रिवामध्ये असणारे एक अंध खासदार होते आणि त्या अंध खासदारांच्या विषयीच मला खूप आदर होता. फार मोठा माणूस होता तो. तर मी तिथे गेल्यावर त्यांची माहिती करून घेतली आणि त्याविषयी समजून घेतलं. मी जेव्हा एखाद्या ठिकाणी कुठं दक्षिणेमध्ये गेलो आणि तिथं मला मराठी बोलणारे लोक दिसले, मग यांची मराठी भाषा कशी आहे अशी ते समजून घेण्याचा प्रयत्न केलं. आता एनकूर नावाच्या तेलंगणामधल्या एका गावात गेलो होतो, ढाब्यावर जेवायला आम्ही थांबलो. तर एनकूरच्या त्या ढाब्यावरती तिथं जो एक चव्हाण नावाचा माणूस होता त्याचा ढाबा होता, तो हातगाव तालुक्यातला आपल्या नांदेड जिल्ह्यातला. आणि तिथं जाऊन त्यांनी ढाबा टाकला आणि त्याचं मराठी, त्याची बायको ही म्हणजे मोठी ऑफिसर होती, म्हणजे आरटीओ होती, बायको आरटीओ, हा तिथं शेती घेतलेली, तिथं ढाबा टाकलेला आणि तिथं राहत होता. तो म्हणाला मला 8 भाषा येतात. मला आश्चर्य वाटलं, 8 भाषा येतात आणि 8 भाषांच्या मध्ये मी उत्तम संपर्क साधू शकतो कोणतेही पर्यटक आले तर. आणि गाव तर इतकं खेड छोटस. आणि त्याने आम्हाला जी खायला भाजी दिली तर म्हणलं ही भाजी तुम्हाला कुठेच मिळाली, आंबाड्याची भाजी होती. आता ही आंबाड्याची भाजी ते सगळी महाराष्ट्राची कल्चर जी आहे, संस्कृती आहे, तो तिथं घेऊन गेला. मी याच्या श्रीधरराव कुलकर्णींचं आरे मराठा या समाज हा जो तेलंगणामध्ये गेलेला आहे, वसलेला आहे, आणि त्यांचं जे मराठीपण आहे ते जपलंय त्यांनी, ती भाषा आहे, त्या भाषेचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. तर मला त्याचं जिवंत उदाहरण तिथं मिळालं. मग मी माझा भाषिक दृष्टीने अभ्यास करतो, सांस्कृतिक दृष्टीने अभ्यास करतो, इकॉनॉमिक्स मधलं दारिद्र्य कसं आहे किंवा कशी स्थिती आहे ती मी पाहतो, भूगोल समजून घेतो, इतिहास समजून घेतो. आणि खऱ्या अर्थानं मग हा जो टुरिझम आहे तर हा टुरिझम मला महत्वाचा वाटतो. एखाद्या ठिकाणी गेलो, मला पक्षी निरीक्षणाची आवड आहे. कोणते पक्षी? चिमण्या चिवचिवल्या हे तुमचं पुस्तक आहे. होय. तर ते पक्षी निरीक्षण मी करतो. प्राण्यांच्या विषयी काही समजून घेता आलं तर ते पाहतो. त्यामुळं अशी एकारलेली सहल नसते. एकारलेली म्हणजे हे एवढं पाहणे असं नाहीये.
अनेक गोष्टी असतात त्याच्यात. आणि हे सारं पाहण्याच्या मध्ये काय मिळतं मला मिळतं समृद्धी, अनुभवांची समृद्धी. मी स्वतः समृद्ध होत जातो. मला वाटतं की मी जसं शालेय वयापासून जो भटकंती सुरू केली, कॉलेजमधले विद्यार्थ्यांच्या बरोबर पुष्कळ भटकत गेलो, जेव्हा मी कॉलेजला प्राध्यापक झालो त्यावेळेस मुलांच्या सहली, माझा काही लोक गमतीनं आमचे रावसाहेब कसबे हे माझी चेष्टा करताना सहलवाले मास्तर असे करतात. आणि मला असं वाटतं की मी आमच्या विद्यार्थ्यांमध्ये, म्हणजे मी विद्यार्थी असताना विद्यार्थी सुद्धा काय म्हणायचे ते की लांब खेड्यात जाणारे ते लांब खेडे, असं सरांचं नाव होतं. तेव्हा हे जे आहे हे मला माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. कारण मी पुस्तकं वाचत नाही. पुस्तकांच्या पलीकडे जे जग आहे ते तुम्हाला वाचता येतं, समजून घेता येतं. मी एक प्रयोग केला होता. MA ची मुलं होती आणि या MA च्या मुलांना की एखाद्या ठिकाणी एखादा अजरामर ग्रंथ निर्माण झाला, हो तिथं भेट तर द्यायची. त्या ग्रंथाच्या उगमस्थानी आपण जायचं. मी सुरुवात केली आणि ती सुरुवात नेवाशाला पैठणपासून. पैसाच्या खांबापासून केली. ज्ञानेश्वरी इथं निर्माण झाली आणि मग तिथं ज्ञानेश्वरी निर्माण झाली तर मी तिथं बसून सकाळच्या अगदी कावळे ओरडायला लागलेत अशा समयाला समोर लोक बसलेले आहेत आणि ज्ञानदेवानी कशी ज्ञानेश्वरी सांगितली असेल, मी ते जे वातावरण आहे ते त्यांच्या समोर उलगडून दाखवलं. आमचे सहस्रबुद्धे सर म्हणून ग्रंथपाल होते आणि ते म्हणाले की अरे माझ्या समोर तो त्या काळात ज्ञानदेवानी कसं हे केलं असेल तर तो काळ उभा राहिला. तिथून म्हणजे तो प्रसंग तिथलं ज्ञानेश्वरीचा झाला. त्याच्यानंतर मग आम्ही लीळाचरित्र चक्रधरांच्या बाबतीमध्ये की रुद्दीपूरला गेलो आणि रुद्दीपूरला लीळाचरित्र ज्या ठिकाणी लिहिलं गेलं त्या वाजेश्वरीची टेकडी जी आहे त्या वाजेश्वरीला तिथं गेलो आणि इथं चक्रधरांनी लीळाचरित्र. माझ्या फिरण्यावरती चक्रधरांचा फार प्रभाव आहे. चक्रधरांच्या त्यांच्या शिष्यांना त्यांचा आदेश होता, साधू हिंडता बरा, साधूनं फिरत राहिलं पाहिजे. सारखं फिरणं हे साधूच्या बाबतीत आवश्यक आहे. मी काही साधू नाही, संन्यासी नाही, मी तर सरळ व्यवहारी माणूस आहे, संसारी माणूस आहे. पण ते मला आवडतो. आणि हा माणूस एका ठिकाणी तो सारखा एका जागी राहतच नव्हता, सारखा फिरत होता आणि किती गोष्टी समजावून घेत होता. म्हणजे तांदूळच्याची भाजी कशी कुडावी, ती भाजी बनवावी कशी, हिला हिंग टाकावा की काय, हे एवढे तपशील चक्रधरांच्या वाङ्मयात. हा चक्रधरांच्या, स्वतः चक्रधरांच्या. आणि ते जेव्हा हे देतात म्हणजे ओळा कसा भाजावा, त्या हरभऱ्याची कडपं पडली, तिथून त्या नाथोबा मंडलिक म्हणून त्यांचा शिष्य होता, त्याला पाठवलं, तो ओळा आणला, मग त्यांनी त्याची आगटी कशी केली, त्याच्यावरती भाजून कशी काढली, मग सगळ्यांनी त्याची आरोगणा कशी केली, असं ते त्याच्यामध्ये येतं. आणि ह्या माणसाचं हे सारं वैशिष्ट्य आहे. सर मग मला असं विचारायचं आहे, जसं हे तुम्ही जे धर्मग्रंथ तयार झाले त्या ठिकाणांना भेटी दिल्या, तसं काही गड किल्ल्याने भेटी दिल्या? अगदी गड किल्ल्यान. मी मुळेच्या उगमाचा शोध घेताना मी मग सांगितलं होतं की आजा पर्वत म्हणून जिथून ती मुळा निघते तर तिथं गेलो की तिथं असं म्हणतात की कुरडूच्या मुळातून ती निघते. आणि मुळा ही महाराष्ट्राची कोलोरॅडो आहे. म्हणजे कोलोरॅडोला खोल दऱ्या आहेत तशी मुळेला आहेत. आणि मुळेनी जी वळणं घेतलेली आहेत ना ती पाहण्यासारखी आहे. म्हणजे मुळेचे मी लोककथा गोळा करतो की मला असं हे झालं की ही जी मुळा आहे तर या मुळेचा उल्लेख आणि प्रवरेचा उल्लेख आमची गाथा सप्तशती नावाचा जो ग्रंथ आहे हालाचा तर त्याच्यामध्ये येतो. आणि त्याच्यामध्ये प्रवरेला पेहरा असं म्हटलेलं आहे. आजही लोक बोलीत पेहरा म्हणतात. आणि मुळेला मुरुल्ला असं म्हणतात. तर ही मुरुल्ला का, तर ती अशी मुरके घेत अशी वळणाने वाहते. आणि त्याच्याविषयी मग एक कथा झाली, ती कथा मला मिळाली तिथं. ती कथा अशी होती की मुळा आणि इतर अशा 7 बहिणी होत्या. त्या 7 बहिणीच्या मध्ये मुळेचे डोळे आले. मुळेचे डोळे आल्यामुळं ती अशी व्हायला लागली की गेली की डोंगरावर जाऊन धडकायची.
त्या डोंगरावर धडकली की या डोंगराला यायची, इकडे धडकली की परत अशी वळायची. अच्छा. आणि अशी वळणं घेत ती गेली. म्हणजे डोळे आलेल्या माणसाला दिसत नाही, त्यामुळे तो वेडावाकडा कसाही फिरतो. मुळा ही तशी गेलेली आहे आणि त्याची कथा यांनी बनवली, लोकांनी बनवली आणि लोककथा बनवली. लोककथा आहे. तर हेही समजून घेतो, तिथली गाणी समजून घेतो, गोष्टी समजून घेतो, तिथल्या कला प्रकार आहे. तिकडं ठाकरी गमती आहेत, तमाशा आहे. तर ते तमाशे तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. आम्ही जेव्हा तिथं कला पथकं केली तेव्हा त्याच्यातले काही कलाकार आमच्यात येऊन म्हणायचे की अरे आम्हाला घ्या याच्यामध्ये. आमचं कला पथक होतं, त्यांचा अस्सल तमाशा होता, कोळ्यांचा तमाशा होता, ठाकरांचा होता. तर हे जे आहे ना, हे तुम्हाला ह्या टुरिझम साठी जे फिरणाऱ्या लोक हे जे काही एक उच्च स्तरावरून सारं काही केलं जातं ते नाही जाणार. म्हणजे लोककला, लोकसाहित्य, लोककथा सगळंच तुमचा प्रवास आणि तुमचं लेखन हे लोकांशी निगडीत आहे. आता मला या मुलाखतीच्या शेवटच्या भागाला असं विचारायचं आहे की तुम्ही सर नुसतं पाहिलं नाही, लिहिलं. तर तुम्ही लिहिलं. आणि एक प्राध्यापक नुसता पाहत नाही तर तो किती लिहू शकतो. आणि आपण जे जे पाहिलंय ते तुम्ही कागदावर आणलं आणि ते इतकं, तुमची भाषा इतकी प्रभावी तर आहेच आहे, पण प्रवाही आहे. नदीच्या पात्रासारखी ती एकदम प्रवाही आहे. तर तुम्ही जे लिहिलंय ना त्याच्याविषयी मी थोडं सांगतो की मला माझ्या समोर आदर्श व्यंकटेश माडगुळकर. अच्छा अच्छा. हा. माडगुळकरांनी असं खूप लिहिलेलं आहे. आणि दुसरं आहे अनिल अवचट. अच्छा. अनिल अवचटांनी मला काही मार्गदर्शन केलं. अनिल अवचटांनी मला सांगितलं तू जसा बोलतो ना, जसा राहतो ना तसं लिही. ते शुद्ध काय अशुद्ध काय असं नाही, ते तसंच्या तसं लिही. आमच्याकडं एक रामा मांग नावाचा एक माणूस होता, तो बोरीचा. आणि तो यायचा घरी. मग इथं आल्याच्या नंतर, पहिला आल्याच्या नंतर आमच्या आईशी त्याचं फार चांगलं जमायचं. आल्यावर त्याला जेवायचं असायचं. तर मग तो काहीतरी असा विषय काढायचा आणि त्याने विषय काढला आणि आईनं तो विचारायचा की लोणचं घातलंय का? हा घातलंय ना बाबा. मग एहरे माऊली, त्याचा एक एहरे माऊली हा पालुपद होतं. तर अनिलच म्हणणं होतं की हे जे लिहायचं ना तू, तर ते तसंच लिही, एहरे माऊली हे आलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस तो रामा मांग त्याचं वाक्य होतं. कारण एहरे माऊली असं म्हणलं की तो तिला असं तिला हे वाटायचं, त्याचा जो असलपणा होता, खरेपणा होता, तो येईल आणि याला जे हवंय ते मिळत होतं. त्यानं लोणच्याचं नाव काढलं की ते लोणचं मिळायचं. मग बाबा घे ना, आणखी घे ना. हे जे आहे ना, तर हे असंच आलं पाहिजे. अनिल अवचट आणि व्यंकटेश माडगुळकर या दोघांचं जे लेखन आहे, तर या लेखनाचा हा प्रभाव आहे. आणि अनिलनी जे लिहिलेलं आहे, अनिल अवचटांनी, म्हणजे माणसं असू देत किंवा त्यांची इतर सगळी, तर ही सहज, त्याला विषय नाही, अगदी सहज जे असेल त्याच्यावरती ते लिहि. मला सुद्धा तसंच आहे की मी याच्यासाठीचे विषय काय नाही लिहायला लागलो की लिहित जातो. नाही, पण तुम्ही मग पर्यटनाला गेल्यावर किंवा फिरायला गेल्यानंतर वही, पेन किंवा लिखाणाची साधन, नोट्स, ते कसं जतन करता? मी दिवसभर जे फिरतो तर माझी एक पद्धत आहे, लिखाणाची पद्धत आहे. आणि ही आजची नाहीये. 1973 साली मी बाबा आमट्यांच्या एका कॅम्पमध्ये होतो आणि त्यावेळेस आम्हाला 3:30 वाजता पहाटे उठावं लागेल. अच्छा. आणि तेव्हापासून माझ्या आंघोळी पडले की पहाटे 3:30 वाजता महात्मा गांधींचा, हो आजही अच्छा 3:30 वाजता पहाटे त्यांचा दिवस सुरू व्हायचा. आणि तो जो दिवा, तर आपल्याला काय शक्य आहे, याला काही पैसे द्यावे लागतात काय? आपल्याला सुद्धा जमू शकतं ना ते, की लवकर उठायचं आणि लवकर कामाला लागायचं. हे का नाही जमू शकत? आणि आम्ही, तुम्ही आज पण पहाटे उठून अगदी आता तुला काल जे आणलंय मी, परवा दिवशी मी तर किती 12 वाजता रात्री उठलो, 4 वाजेपर्यंत ते लिहून पूर्ण केलं आणि ते घेऊन आलो मी. तर हे जे आहे ना माझं, की मी पहाटे उठतो, काल जे पाहिलं त्याच्या नोंदी मी त्यावेळेस करून ठेवतो. अच्छा. आणि अशा माझ्या डायऱ्या 50-50 डायऱ्या भरलेल्या आहेत. आणि त्या डायऱ्या ज्या आहेत, म्हणजे आज मी काही लिहायचं ठरवलं तर 8वी-9वीच्या वर्गापासून मी डायऱ्या लिहित आलेलो आहे. माझ्याकडं
तारखावार हे सारं मिळेल हा, आणि हा, हा. त्याच्या नोंदी मिळतील. म्हणजे मी नाना पाटलांची सभा ऐकली आणि मला वाटतं मी 10वी, आता मला नाना पाटलांच्या विषयी लिहायचंय, तो अनुभव सांगायचा आहे, तो कसे आम्ही गेलेलो होतो. रस्त्यात जुन्नरच्या जवळ गेल्याच्या नंतर आम्हाला तिथं दारुडे वडारी होते, त्या वडारीने कसं अडवलं, आमच्या सायकली कशा हिसकून घेतल्या. मग नाना पाटलांनी त्या सभेमध्ये त्याचं हे केलं, अरे आमच्या कार्यकर्त्यांना ह्या काँग्रेसच्या गुंडांनी असं असं केलं, अशा पद्धतीचं हे होतं. तर ह्या नोंदी आहेत आणि ह्या ज्या नोंदी असतात त्या नोंदी तिथं ठेवायच्या आणि वेळ जेव्हा येईल त्यावेळेस त्याचा विस्तार करायचा. तो सर हे म्हणजे आताचे जे तरुण अभ्यासक आहेत, जे शाळा महाविद्यालयात शिकतायत, जे लिहितायत वाचतायत, तर अशा लोकांनी हा आदर्श घेण्यासारखा आहे. हा नोंदी जर हे केल्या तुम्ही, नोंदी, तर चांगलं डायरी, होतं. हा हा. ह्या नोंदी त्यांनाच आयुष्यात हा घडवणार. आणि माझं स्मरण फार चांगलं आहे. मला त्याच्यात मी MA करत होतो विद्यापीठात, पुणे विद्यापीठात. त्यावेळेस माझ्याकडे मला वह्या नव्हत्या, डायऱ्या होत्या आणि मी संक्षेपात लघुलेखक जसा लिहून घेतो असं संक्षेपात लिहित होतो. त्याच्यानंतर त्याच्यावरच माझा MAचा अभ्यास झाला. MAचा अभ्यास म्हणजे 8 पेपर, हे 8 पेपरचा अभ्यास त्याच्यावर झाला आणि मला त्याचा विस्तार करता आला. आजही मी ज्या नोंदी केलेल्या आहेत, म्हणजे आता मी ज्या बदामी, पदक्कल, ऐहोळे ही जी चालुक्यांच्या राजधान्या होत्या तिन्ही, तर त्याच्यावरचा लेख मी परवा लिहिला. तर मला त्या नोंदीतले थोडे थोडे भाग मिळाले आणि त्याच्यानंतर त्याचा विस्तार मला सारा काही संपूर्ण करता आला. म्हणजे अगदी दुसरा पुलकेशी म्हटल्यानंतर माझ्या लगेच लक्षात आलं का अरे याने हर्षाला अडवलं होतं नर्मदेवर. मग त्याच्यानंतर लक्षात आलं की याचा जो काही ताम्रपट आहे, हा ताम्रपट नाशिकला मिळाला, तो कानडीमध्ये आहे. तेव्हा कन्नड मराठी काय संबंध आहे, असं सगळं 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 त्याच्यामध्ये येतं. म्हणजे तुम्ही अगोदरचे सगळे संदर्भ पाहता. अगदी आणि मी विषय जे आहेत, तर असा एक विषय नाही घेत की इतक्या अनेक गोष्टी सुचत जातात. हा, ते सगळे वर्णन करता करता तुमच्या विश्लेषणामध्ये इतिहास तर असतोच, इतिहास पण असतो, वर्तमानात वाङ्मय काय आहे सगळं असतं, सगळं. हा. कविता असते, लोकधारा असतात, सारं काही येतं आणि हे येणं आवश्यक आहे असं माझं म्हणणं आहे. कारण तुम्ही एखादा शब्द उच्चारता, एखादा शब्द लिहिता, त्यावेळेस तो शब्द त्याचा सांस्कृतिक परिवेश जो आहे तो घेऊन येतो आणि तो परिवेश जर असा त्यांनी जर मांडला तर तुमच्या त्या शब्दाला केवढं वजन प्राप्त होतं, किती विस्तार होतो त्याचा. तर ते सर मला आता शेवटी असं विचारायचं आहे की तुम्ही बाबा आमटेंपासून अनेक लोकांच्या सहवासात आला, हा, विशेषतः SM जोशींच्या सहवासात तुम्ही एक फक्त सांगतो की आता तुम्ही उल्लेख केला म्हणून सांगतो, आणीबाणीच्या काळामध्ये मी तर नुकताच विद्यार्थी होतो आणि नंतर नोकरीला लागलो आणीबाणीत. त्यावेळेस मी पत्र पाठवायचो. ते जे आणीबाणीमध्ये फार मोठमोठे नेते हे तुरुंगामध्ये होते, तर त्यांना मी पत्र पाठवायचं आणि ती अंधारातली प्रकाश किरणे नावानं त्याचा संग्रह हा अरुण लिमा यांनी केला. तो प्रकाशित झाला. तर त्याच्यासाठी माझी पत्र त्याच्यात घेतली आणि मी जी पत्र पाठवायचो त्याला जी उत्तरं आलेली आहेत, तर अशी पत्र आहेत आणि ती ऐतिहासिक महत्वाची आहेत. ती कुणाकुणाची? ते पुष्कळ, आता बाबा आढावांची आहेत, सदानंद वर्दे यांची आहेत, बाण राजहंसांची आहेत, ग.प्र. प्रधानांची आहेत, त्याच्यानंतर आता आणखी बऱ्याच लोकांचा उल्लेख करावा लागेल. पण ह्या लोकांची आहेत, साहित्यिकांची तिकीट. माझ्याकडे खांडेकरांचं पत्र आहे, विसा खांडेकरांचं पत्र आहे. माझ्याकडं आपले पाणकाळाकार रवादिघे पत्र आहे. मला ठाकरांवरती संशोधन करायचं होतं, मी पत्र पाठवलं पोस्टानं, त्याचं पत्र आलं मला की त्यांनी सोनकी नावाची कादंबरी लिहिली आणि ती ठाकरांच्या जीवनावरची आहे, मला ते पाहिजे. तर हे सारं असे संदर्भ येतात आणि हे संदर्भ मला गांधीजींच्या सुनबाईंचं पत्र आहे, निर्मलाबेन गांधी. आम्ही जेव्हा त्यांना भेटलो 78 वर्षांच्या होत्या, माझ्याबरोबर विद्यार्थी होते. म्हणजे आम्ही सेवाग्राममध्ये मुक्कामाला होतो आणि सेवाग्राममध्ये आम्हाला पहाटची जी प्रार्थना असते त्याच्यात आम्ही सहभागी झालो. गांधीजींच्या सुनबाईंनी आम्हा सगळ्यांना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण त्यांच्या रसोड्यामध्ये, सेवाग्रामचा जो रसोडा आहे तिथं, अरे मुलांना म्हटलं की तुम्हाला गांधीजींच्या घरचं
नाश्त्याचं निमंत्रण आहे. आणि अच्छा. आम्ही गेलो आणि थांबलो आणि त्या बाईंना इतकं हे वाटलं. निर्मलाबाई गांधी म्हणजे राजगोपालाचारींची नात, अच्छा ती गांधींची सूनबाई. हं. तर ते एवढं मोठं हे जे संदर्भ हा सगळा आहे. तर मला हे वाटलं की आपल्याला हे त्या बाईंचं जे पत्र आलं ते पत्र मी राखून हे करून ठेवलं. मला आता मगाशी आपला विषय हे झाला की तुमचे एवढे संबंध आहेत सर, एवढ्या लोकांच्या सहवासात तुम्ही आलेले आहेत. आणि मला आठवतंय तुमच्या बंगल्यालाच SM असं नाव आहे. समाजवादी विचारसरणी तुम्ही जपलेली आहे, विशेषतः गांधीवादी. आणि साहित्यामध्ये सुद्धा एकीकडे ग्रामीण साहित्य, लोकसाहित्य, लोककथा, निसर्ग असं लेखन तुम्ही विशेषतः मराठीतलं ललित लेखन अधिक समृद्ध केलेलं आहे. आणि दुसरीकडे गांधीवादी विचारधारा, समाजवादी विचारसरणी असा सगळा तुमचा तो प्रवास आहे आता. आणि तिसरीकडे तुमचं पर्यटनाचं सगळी मोहिमा चालूच असतात. तर अशा सगळ्या याच्यामध्ये तुमच्या सहवासामध्ये विशेषतः संगमनेर महाविद्यालयात असताना काही मंडळी आली, विशेषतः कौंडिन्य सर आले. कौंडिन्य सरांनी तुम्हाला घडवलं. माझ्यासारखं फिरायला यायचंय असं ते मला म्हणत होते. त्यांना म्हटलं सर तुम्हाला जे टॉयलेट लागतं ते टॉयलेट तिथं मिळणार नाही. ते म्हणाले मग नाही जमणार, कारण त्यांना कमोड लागतो. आणि मला ते म्हणाले की मला असं यायचं कुठे मी रानात राहील हे करील, पण ते वय नव्हतं त्यांचं त्या ज्या काळात ते म्हणत होते तेवढा. पण हे आहे की आणि एक तुला मी सांगतो, मी एक हा वाङ्मय प्रकार म्हणून मी याच्याकडे पाहतो. नाही, आपण तो कौंडिन्य सरांचा विषय कंप्लीट करूया. हा कौंडिन्य त्यांना तुमच्या या सगळ्या भटकंतीबद्दल आस्था होती, आपुलकी होती. खूप तुमच्या सगळ्या विद्यार्थी घेऊन होणाऱ्या प्रयोगाबद्दल हे होतं. तर त्या काळात त्यांनी तुम्हाला कसं प्रोत्साहन दिलं? अगदी तुम्हाला सांगतो, अनलर्नच्या मुलांना मी जवळजवळ माझ्या कल्पनेप्रमाणे 25-30 वर्ष सर या मुलांच्या प्रवास फिरण्याच्या साठीचा निधी उपलब्ध करून द्यायचे. मुलांना तुला किती खर्च येणार आहे यातले एवढे पैसे मी देईन आणि सर द्यायचे. म्हणजे कसे ऍडजस्ट करायचे ते. ही मुलं गॅदरिंगच्या काळात इतर मुलं मौज मजा करायचे. ही जी मुलं असत या मुलांना झाडाला रंग देणं किंवा ते गवत काढणं याच्यात गुंतलेले असायचे. हे पैसे मिळाल्यावर आम्ही आनंदवनला जाऊ. सर आजच्या प्राचार्यांसाठी हा आदर्श आहे असं वाटत नाही का तुम्हाला? अगदी प्रश्नच आहे. अजून असे म्हणजे कौंडिन्य सरांसारखे जर प्राचार्य झाले तर मी त्यांच्यावरती परिवर्तनवादी प्राचार्य म्हणून लिहिलं आहे. आणि त्यांच्यासारखे असे 5-10 प्राचार्य जर असतील ना तर खूप मोठा बदल होऊ शकेल. कारण प्राचार्य नावाचे एक पुस्तक डोळे सरांनी आणि डोळे सरांनी अगदी गिनती करून सांगितलेले 2,500 निष्ठावान कार्यकर्ते मी तयार केले माझ्या शिक्षकी जीवनामध्ये. 2,500 साधी गोष्ट नाही. 1-2 करता येत नाहीत लोकांना. 2,500 आणि ते असे अनेक आमदार झाले, काय झाले. पण असा माणूस करू शकतो. प्राचार्य डोळे सर आणि कौंडिन्य सर यांच्यासारखी अशी माणसं आता दुर्मिळ झाली. मला त्याला जोडून म्हणायचंय की जसं कौंडिन्य सर तुमच्या बरोबर आले तसं तुमच्या हस्तलिखितात मी अली मोकेलांबद्दल पण वाचले, रावसाहेबांबद्दल पण वाचले, पठारेंच्या बद्दल पण वाचले. तर ही सगळी हे मित्र समकालीन त्यांच्याविषयी काही अगदी समकालीन आहेत आणि टॉलवर्स होते. आमच्या मी ज्या काळात नोकरी केली संगमनेर कॉलेजमध्ये त्याच्यामधले टॉलवर्स होते की हे एक जण आपापल्या क्षेत्रामध्ये होते. म्हणजे पठारे हे नुसते लेखक नाही आहेत. पठाऱ्यांच्या एवढा मोठा समृद्ध वाचक दुसरा नाही की त्यांनी इतकं लिटरेचर वाचलं आणि इतक्या विविध अंगाचं वाचलंय. ते फिजिक्सचे आणि मराठीच्या माणसाने कुणी काही वाचलं नसेल एवढं आहे. रावसाहेबांचं काय विचारायचं आहे. मी रावसाहेबांचा उल्लेख करत असताना मी दिके बेडेकरांशी त्यांची तुलना केली. दिके बेडेकरांचं जे काम होतं ना ते रावसाहेबांनी केले. मला वाटतं मी एक लेख लिहिलाय की मोठे सर आणि रावसाहेब. तर मोठे सर म्हणजे कौंडिन्य सर आणि रावसाहेब त्यांच्या बरोबर. आणि रावसाहेबांचं हे वेगळेपण. वकील सर अकॅडमिशियन, पूर्ण अकॅडमिशियन, उत्तम शिक्षक
आणि भरपूर वाचन केलेला, अभ्यास केलेला आणि त्या म्हणजे आदर्श शिक्षक ज्याला म्हणावं. आपल्याकडे आदर्श शिक्षक कोणाला मिळेल काही सांगता येत नाही, पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं जर पाहिलं तर वकील सर आहेत. तर अशी तसं माणसं- धर्म सरांची पण आठवण या निमित्तानं होऊ शकते. धर्म सर हे बहुश्रुत होते. म्हणजे धर्म सरांना म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलं नाही, पण या वर्तुळात ते वावरले. आमचं जे मित्र प्रकाशन निघालं त्या मित्र प्रकाशनासाठी धर्म सरांनी ते सगळं संयोजन त्याचं केलेलं आहे. आणि धर्म सर हे ऑर्गनायझर होते. तशा अर्थानं ही सगळी माणसं एकत्रित आणायची आणि गप्पांचा अड्डा असला की त्या गप्पांमध्ये ते जे रमायचे मग ते, आणि सगळ्या क्षेत्रातलं त्यांचं ज्ञान म्हणजे बहुश्रुत होते. मी जे म्हणतो तर ती बहुश्रुतता तिथं आम्हाला ऐकायला. सर, आता आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे येऊ की तुम्ही मग लिहिलेले जे पुस्तकं आहेत तर त्यांच्याविषयी माहिती सांगा. मी सुरुवात केली, मी म्हणजे एक पुस्तक मी लिहिलं. 8 वर्ष त्यासाठी मी जंगलात जाऊन राहिलो, रानात जाऊन राहिलो. कोणतं पुस्तक? कॉलेज पासून चिमण्या चिवचिवल्या. अच्छा. त्या रान शिवारात मी राहिलो, तिथं जे पाहिलं, जे अनुभवलं तेच मी लिहिलेलं आहे. आणि पक्षी निरीक्षण आहे, पण ते टिपिकल पारंपरिक धरतीचं पक्षी निरीक्षण नाही. लोकमानसात रुजलेला जो पक्षी आहे त्याच्याविषयीच्या वेगळ्या संकल्पना आहेत, कथा आहेत, काय तर ते जे आहे तर ते त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि लोकजीवन त्यातून प्रतिबिंबित झालं. त्याच्यानंतर त्याच्याशीच निगडीत की मी जो अभ्यासासाठी विषय निवडला आदिवासी ठाकर आणि त्यांची लोकगीतं. तर एक तर म्हणजे आदिवासी या निमित्ताने मी अभ्यासले, त्या लोकांमध्ये जाऊन त्याच्या शोधयात्रा केली. आदिवासी ठाकर आणि त्यांची लोकगीतं, तर यांचा अभ्यास मी पीएचडीच्या साठी म्हणून करायला घेतला. दुर्दैवानं माझं पीएचडी रखडलं, झालं नाही ते. कारण आमच्या घराला 78 साली घरामध्ये माझं सगळं मटेरियल होतं आणि दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी आग लागली, ते पेटलं. त्याच्यामुळे आम्ही अंगावरच्या कपड्यांनीशीच बाहेर राहिलो. त्यामुळे माझी ती जी गाणी होती ठाकरांची जमा केली ती सगळी नाहीशी झाली आणि मग पुन्हा नव्यानं करावं लागलं. मी केलंय ते, पण त्यासाठी एमफिल साठी मी त्याच्यावरचा प्रबंध आहे तो प्रबंध सादर केला. त्याचं पुस्तक माझं पद्मगंधा प्रकाशनाने काढलं आणि ते आदिवासी ठाकर आणि त्यांची लोकगीतं नावाचं ते पुस्तक हे आलं. त्याच्यानंतर मग मी जरा प्रवास वर्णन ही लिहायला सुरुवात केली. प्रवास वर्णन ज्या प्रकारे मी वाचलेली होती तर ती तशी मला लिहायची नव्हती. माझी प्रवास वर्णन जी आहेत तर मी एक फार म्हणूनच तो डेव्हलप केला आणि या प्रवास वर्णनाच्या मध्ये तुम्हाला सगळं काही येतं. तुमचं सांस्कृतिक येतं, सामाजिक येतं, राजकीय येतं, भाषाशास्त्रीय येतं, सगळ्या गोष्टी एकत्रित येतात. आणि मला जे म्हणायचंय, लोक म्हणजे कसं की एखादा कादंबरीची लिहितो तेव्हा कादंबरीतून आपल्याला काय अभिव्यक्त व्हायचं तो होतो. म्हणजे आता हिंदू लिहिली तर नेमाडे हे हिंदू मधून नेमाडे काय आहे ते स्वतःच व्यक्त होतात. तसंच मी ह्या प्रवास वर्णनातून मी काय आहे तर हे त्यातून व्यक्त होतो. माझा कशाचा अभ्यास असेल, कशात मला रस असेल, ते सारं त्यातून दिसून येतं. आणि मग मला असं वाटायला लागलं अरे हे चांगलं आहे. मग कथा कादंबरी. प्रवास वर्णन कोणकोणती लिहिली? प्रवास वर्णनाच्या मध्ये मला वाटतं माझं हिंडायाची गोडी या नावाचं एक प्रवास वर्णन लिहिलं. त्याच्यानंतर दुसरं कानडी मुलखातील मुसाफिरी या नावे चांगलीच झाले ते. तर कानडी मुलखातील मुसाफिरी हे कर्नाटकातल्या प्रवास वर्णनाचं लिहिले आणि तेही असं सांस्कृतिक अंगाने आणि ऐतिहासिक अंगानं आणि निसर्ग या दृष्टीनं. त्याच्यानंतर मी प्रवास दक्षिणा नावाचं दक्षिण भारत जे आहे या दक्षिण भारतावरचं लिहिलं. आणि नंतर एक प्रवास वर्णन हे मी मला असं वाटलं की बुद्धाचा मागोवा घेणारं, बुद्धाशी निगडीत जी स्थळं आहेत तर त्यांना भेट द्यावी आणि तथागताच्या वाटेने तथागताशी संबंधित असणारी जी ठिकाणं आहेत त्यांची वाट मी चोखाळत गेलो आणि त्यातून त्याचं पुस्तक तथागताच्या वाटेने नावाचं आलं. आणि त्याच्यातून मला बुद्ध समजून घेता आला, वेड्या वाकड्या भाषेमध्ये मला तो मांडता आला. वाचकांना तो कितपत पोहोचला मला माहिती. हे पुस्तक मार्केटनेच प्रकाशित केले. होय आपल्याकडनं झालेले. माझ्या दृष्टीने ते एकदम चांगलं अशा प्रकारचं ते झालेलं आहे. आता बाकीचा काय तो मी तर काही हे करत नाहीये. तर ते पुस्तक आलं
आणि त्याच्यानंतर मग मी काही आठवणींच्या वजा लिहायला लागेल. मी ज्यांच्या संपर्कात आलो त्यांच्याविषयी, म्हणजे मला राष्ट्रसेवा दलासाठी मी गाडगे बाबांवरती हो बालकुमार वाचक जे आहेत अच्छा. तर यांच्यासाठी गाडगे बाबांच्या वरती एक पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यानंतर मी ज्यांच्या संपर्कात आलो ते कामगार नेते किशोरभाई पवार, त्या किशोर पवारांच्या फार संपर्कात मी होतो. त्यामुळे ते गेल्यानंतर त्यांच्या आठवणी सांगणारं कार्यकर्त्यांचा आधार साथी किशोर पवार या नावाचं एक पुस्तक. मला वाटतं दुर्वे नानांवर पण तुम्ही लिहिलं. हा, दुर्वे नानांवर मी लिहिलं. नंतर मी आणखी एक पुस्तक अलीकडे लिहिलं, दुर्वे नाना आणि यदुनाथ थत्ते जे प्रसिद्ध पत्रकार, साधनाचे संपादक साने गुरुजींचे निकटवर्ती. तर यदुनाथ थत्ते आणि दुर्वे नाना यांच्या आठवणीतले दुर्वे नाना आणि यदुनाथ थत्ते अशा प्रकारचं एक पुस्तक ते मी लिहिलेलं आहे, त्यांचे स्मृतीप्रित्यर्थ लिहिलेलं आहे. आणि मग इतर मी माझा तमाशा हा माझ्या आवडीचा विषय होता. म्हणजे मला असा विषय वर्ज्य नाहीये, कोणत्याही विषयावरती मला लिहावंसं वाटतं त्यावेळेस लिहितो. तर तमाशा आणि लावणी ह्या नावाचं एक प्रबंध वजा पुस्तक मी लिहिलं. त्यात मी मांडलेली मुख्य मांडणीचा आधार सूत्र असं आहे की तमाशा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर लावणीतलं जे पद्य आहे त्या पद्याचा गद्याविष्कार आहे. आणि लावणीनं नाट्यरूप घेतलं की तमाशा होतो. आणि तमाशा ते जे नाट्यरूप आहे त्याला नेमकेपणाने सांगायचं की त्याची लावणी येते, असा तो सिद्धांत आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये तमाशा आणि लावणी ही कशी तिचा विस्तार होत गेला, विकास पावत गेली, आज तिची परिस्थिती काय, इथपर्यंत मी आलो. त्याच्यानंतर आणखी एक पुस्तक की स्फुटलेख होते. त्याच्यामध्ये त्या स्फुटलेखांच्या मध्ये एक सूत्र होतं आणि त्यामुळं मी ते सगळं लोकपरंपरा लोकसाहित्य याच्याशी निगडीत होतं, म्हणून मी त्याला लोकपरंपरेची सत्वधारा असं नाव दिलं आणि ते त्याच्यावरचं ते एक पुस्तक माझं आलं. त्याच्यानंतर मग मी काही शेती आणि सहकार नावाचा एका ग्रंथाचं संपादन केलेलं होतं. रावसाहेब कसबे आणि मी, आम्ही दोघांनी भाऊसाहेब थोरात यांच्या 61 निमित्तानं त्याचं संपादन केलेलं होतं. माझ्याकडं आणखी एक संपादन आलेलं होतं, ते आलेलं होतं आमचे बाबूराव घोलप नावाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते होते, तमाशाशी निगडीत होते, बाबासाहेब आंबेडकरांशी निगडीत होते. तर त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं होतं आणि त्याला व्यवस्थित एक संपादित करायचं काम, तर तेही माझ्याकडे आलेलं होतं. मी बाबूराव बागुल यांच्याशी माझा फार जवळचा संबंध आला आणि बाबूरावांच्या साहित्याचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव माझ्यावरही पडला. आणि बाबूरावांच्या वरती कार्यकर्ता लेखक नावाचं एक पुस्तक, त्यात ते खरं म्हणजे समीक्षा आहे, तर ते मी लिहिलं. तर अशी आणखी काही लिहिली, काही सुटी इतर ठिकाणची झालेली आहे. पण अशा प्रकारचं लेखन माझं आता आलेलं आहे आणि आता या वर्षात पुस्तकं येतील. सर आता 75 पोहोचतायत आणि सर 75 पोहोचत असताना तुमच्या मनात नवीन, तुमच्या हातात काय लेखन चालू आहे किंवा काय लिहित आहे? माझ्या 75 वर्ष होत आहेत आणि आता आपण आपल्या जवळ जे संचित आहे, आपण जे आतापर्यंत मिळवलंय, ज्याच्यातून माझं जे व्यक्तिमत्व आहे ते घडलं, तर ते जास्तीत जास्त अंगाने कसं मांडता येईल, तर त्याच्यासाठी मी काही प्रयत्न आता करतोय. म्हणजे आता ते जे एक पुस्तक लोक वाटतं तुम्हीच करतायत आता चाललेलं आहे, त्याचं काम जवळजवळ होत आलेलं आहे. तर म्हणजे असे प्रवास लेखन. पण मला माझं जे काही मी जो घडलो, मी जो आहे, तर याच्याविषयी मला जे काही म्हणायचंय तर ते माझं म्हणणं मांडणारं एखादं आत्मकथन हे येईल, याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. बाकीच्या सरांच्या आत्मकथनाला आपण सगळे शुभेच्छा देऊया. सर 75 वर्षाचे झाले, ते यापुढेही त्यांचं आरोग्य उत्तम राहो आणि त्यांच्या हातून खूप लेखन सतत होत राहो. सगळ्या नव्या पिढीला, तरुणांना, प्राध्यापकांना, शिक्षण व्यवस्थेला सर सतत प्रेरणादायी राहो ही त्यांना शुभेच्छा. धन्यवाद सर.